सावित्रीबाईंमुळे आज आपल्या समस्त महिला वर्गाला शिक्षणाचा हक्क मिळाला, अधिकार मिळाला. आपण कर्त्यासवर्त्या झालो आहोत. त्यांच्याप्रती कृतज्ञता व आभार व्यक्त करून आज आमचं समस्त महिला मंडळ आपल्या नेहमीच्या जबाबदाऱ्या कर्तव्य पार पाडून निघाले फिरायला. पहा बरं कुठे चाललो आहे. येस येस होईल. वेलकम वेलकम. या 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 आदरणीय या या. तर मंडळी आम्ही सर्व सावित्रीच्या लेकी चाललो आहोत फिरायला. चला हाय करा सावित्रीच्या लेकी. चला 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 चला. दिवा भाभी आली का? दिवा भाभी बाहेर या पटापट पटापट. चला या या या. वेलकम टू कमला नेहरू पार्क. म्हातारीच्या बुटात तुमचं स्वागत आहे. चला या या. वेलकम वेलकम वेलकम. पार्क बाहेर असलेल्या छोट्याशा दत्त मंदिरात दत्त महाराजांचे दर्शन घेऊन आम्ही सर्व पार्कमध्ये गेलो. दबला या. चालन चालन बसने इलान पण टिकल्या. छोटे छोटे सुंदर फुलं पाहून छान वाटतं ना. आसपासचा परिसर निरीक्षण करत आमचं चालणं चालू आहे. खूप प्रसन्न वाटतं झाडं पाहून. लहानपणापासून ना म्हातारीच्या बुटाचं खूप कुतूहल होतं. पण मला अजूनपर्यंत समजलं नाही की म्हातारी फक्त एकाच बुटावर कशी आणि का. असे पर्यटक पण फिरायला आलेले आहेत. बागेतल्या गमती पाहून खूप मस्त वाटत होतं, आनंदी वाटत होतं. आमचं फोटो सेशन चालू होतं. थोडंफार बाहेर पडलं, मैत्रिणीत मिसळलं तर खूप बरं वाटतं. थोडासा चेंज, जबाबदाऱ्या, कर्तव्य, दगदग नेहमीचीच आहे. पण थोडं आपल्या मैत्रिणींसोबत बाहेर पडलं तर का वाईट आहे. थोडा वेळ स्वतःसाठी द्यायलाच हवा ना. चला तर मग पुन्हा एक नवीन व्हिडिओ घेऊन लवकरच येईल. तोपर्यंत बाय.